तुम्ही जर घरी बसलेले असाल तर तुमच्या घरातल्या पुस्तकाचं कपाट उघडा। या कपाटामधून महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खंड 15 काढा। हा खंड 15 काढल्यानंतर या खंडाच्या पान क्रमांक 560 वरती जा आणि या 560 पान क्रमांकावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी RSSच्या अनुषंगाने काय म्हटलेलं आहे हे एकदा वाचा। म्हणजे RSS आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये जे ऋणानुबंध जोडले जात आहेत त्या कथनाला इथे पूर्णविराम मिळेल आणि तुम्हाला लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेमकं RSS बद्दल काय म्हणणं होतं। 2 जानेवारी 1940 चा संदर्भ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे आणि त्या मेसेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 जानेवारी 1940 ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिली होती असं म्हटलेलं आहे। पण हा जो संदर्भ आहे हा संदर्भ संसदेमधला आहे आणि संसदेमध्ये बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे हे या संदर्भामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल। याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मे आय मेन्शन RSS अँड अकाली दल या 2 संघटनांचा उल्लेख ते करतात आणि ते म्हणतात की या दोन्ही संघटनांपैकी अशा काही संघटना आहेत ज्या खूपच डेंजर आहेत। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये शब्द वापरलेला आहे की सम ऑफ द ऑर्गनायझेशन्स आर व्हेरी डेंजरस, म्हणजे व्हेरी डेंजरस असोसिएशन्स अशा प्रकारचा शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला आहे। तुमच्या लक्षामध्ये येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं काय म्हणायचं होतं। एका बाजूला सरदार वल्लभभाई पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणलेली होती आणि त्याच अनुषंगाने ही चर्चा संविधान सभेमध्ये होती आणि या संविधान सभेमध्ये मुद्दा असा आला होता की अशा ऑर्गनायझेशनच्या उमेदवारांना म्हणजे सदस्यांना निवडणूक लढवण्यास परवानगी द्यायची का। यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भाष्य आलेलं होतं आणि त्यांनी पुढे असंही म्हटलेलं आहे की काही सरकारला या संघटनांना ओळखण्यामध्ये चूक होऊ शकते, तर काही संघटना अशा ऑर्गनायझेशनला व्यवस्थितरित्या ओळखू शकतात। आता त्यात कोणत्या ऑर्गनायझेशन्स आहेत ते आपल्या लक्षामध्ये येईल। सरदार पटेलांना ओळखण्यामध्ये चूक झाली होती का सरदार पटेल बरोबर होते आणि आज जे गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट अशा ऑर्गनायझेशनला ओळखण्यामध्ये चूक आहे की बरोबर आहे, हा त्या वेळेसचा प्रश्न असेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं। अनेक लोकांनी याचे वेगवेगळे संदर्भ दिलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तोपंत ठेंगडी यांनी कशा पद्धतीने पाठिंबा दिला हे देखील सांगितलं जातं आहे। त्या अनुषंगाने हा संदर्भ खूप महत्त्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं संघाविषयी काय वाटत होतं। हा संदर्भ इकडचा तिकडचा कुठल्याही लेखकाचा नाही किंवा याला सेकंडरी सोर्सेसमधून घेतलेला नाही, तर हा संदर्भ हा प्रायमरी सोर्सेसमधला आहे आणि हा पार्लमेंटरी डिबेटमध्ये देखील तुम्हाला वाचायला मिळू शकतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हा संदर्भ दिलेला आहे हा संदर्भ त्या कालखंडामधला आहे ज्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल या ऑर्गनायझेशनवरती बंदी आणत होते। आता ज्या सरदार वल्लभभाई पटेलांनी या ऑर्गनायझेशनवर बंदी आणली त्यांचा गुजरातमध्ये खूप मोठा पुतळा याच सरकारने उभा केलेला आहे। त्याच्यामुळे सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे निश्चितपणाने सांगता येत नाही। RSSवर बंदी आणणाऱ्या लोकांचे पुतळे होत आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे RSS सोबत ऋणानुबंध होते असं म्हटलं जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला देखील विरोध केला जातोय। हे नेमकं काय प्रकरण आहे हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे। पण ही जी काही चर्चा सुरू आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय वाटत होतं याचे वेगवेगळे संदर्भ जे दिले जात आहेत त्यातला हा खूप महत्त्वाचा संदर्भ आहे। असे अनेक संदर्भ आहेत पण हा संदर्भ मला वाटतं की या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी पुरेसा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं RSS बद्दल काय वाटत होतं। दत्तोपंत ठेंगडी ज्यांनी समरसता मंच उभा केला त्यांचे संदर्भ दिले जात आहेत आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये सहकार्य केलं, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध होते असं दाखवलं जातं आहे। या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही काही लिहिलेलं नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस पाठिंबा देण्याची वेळ आली त्यावेळेस दत्तोपंत ठेंगडी यांनी गोळवळकरांना हे विचारलं होतं की आपण त्यांना पाठिंबा द्यायचा का। यावेळेस संघ म्हणून किंवा संघटना म्हणून आपण त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही हे स्टेटमेंट देखील तुम्ही बघितलं पाहिजे की नेमकं असं गोळवळकर का म्हणाले।
त्याच्यामुळं संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा होता असं म्हणता येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठलीही ऑर्गनायझेशन ही कशा पद्धतीची आहे हे तपासूनच त्यांच्यासोबत ऋणानुबंध जोडण्याची सवय होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संघटनेसोबत कुठलेही ऋणानुबंध आहेत की नाहीत हे कुठेही स्पष्टपणानं सांगितलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने अभ्यासाची आवड होती आणि म्हणून त्यांनी कदाचित एखाद्या शाखेला भेट दिली असेल, पण याचा अर्थ असा होत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या संघटनेसोबत ऋणानुबंध जोडले गेलेले होते. याचे जर आणखी काही संदर्भ असतील तर तुम्ही देऊ शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं या संघटनेबद्दल नेमकं काय वाटत होतं. मला जो महत्त्वाचा संदर्भ आणि प्रायमरी सोर्स सापडला मी तुम्हाला तुमच्यासमोर ठेवलेला आहे. हा संदर्भ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. या संदर्भामुळे आज सुरू असलेली जी चर्चा आहे त्या चर्चेला कुठे ना कुठे पूर्णविराम मिळतो का हे देखील सांगायला विसरू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हा पॅरेग्राफ लिहिलेला आहे हा पॅरेग्राफ तुम्ही तुमच्या पुस्तकामधून काढून एकदा वाचा. मी पूर्ण काही तुम्हाला सांगितलेलं नाही, पण त्याच्यामध्ये जी लाईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी RSS आणि अकाली दलाबद्दल वापरलेली होती ती लाईन मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही हा खंड काढावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही डिबेट नक्की वाचावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला जर याच्यामधून काही वेगळं अन्वयार्थ लागत असेल तर तो देखील सांगायला विसरू नका. कदाचित मी सांगितलेला अन्वयार्थ तुम्हाला चुकीचा वाटला असेल तर तुम्ही तो दुरुस्त करू शकता आणि तुम्हाला जो अन्वयार्थ त्याचा समजलेला आहे तो देखील तुम्ही सांगू शकता. ही लोकशाही आहे. ज्या पद्धतीनं मला बोलण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीनं तुम्हाला देखील बोलण्याचा अधिकार आहे. तुमचा अन्वयार्थ तुम्ही सांगू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.